नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा कशी करावी किंवा सासू सासरे नसतील तर काय करावे, पूजा मांडणी, तर्पणविधी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी तर्पण विधी, पिंडदान, दानधर्म, सेवा या गोष्टी आवर्जून कराव्या. तीन पिढ्यापर्यंतचा पितृदोषा शांत करण्यासाठी पितरांची कृपा प्राप्त व्हावी. पितृदोषामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारात ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होऊन तुमची अडकलेली कामे पूर्ण व्हावीत यासाठी वर्षातील अक्षय तृतीया दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी पितृलोकातून पितृ येत असतात आणि आपल्या घराचा उंबरठा जो असतो तो उंबरठाजवळ ते येऊन बसलेले असतात. त्यामुळे या दिवशी पितरांसाठी सेवा, दानधर्म, पूजा अर्चा या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. बघा कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत तर ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या मूळ घरी जरी तर्पणविधी, पिंडदान या दिवशी केलं जात असेल तरी सुद्धा तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असलात तरी म्हणजे नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त जर कुठे बाहेर राहत असाल तर तिथेही तुम्ही या पद्धतीने सेवा करू शकता, दान करू शकता. पितरांसाठी हेही त्याचबरोबर जर तुम्हाला सासू सासरे नसतील तर तुम्ही पूजा कशी करायची हे पण बघणार आहोत. बघा, जसं मी आधी सांगितलं आहे, जर तुमच्या सासूबाई वारल्या असतील तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघी नाहीत तर पूजा मांडणी कशी करायची, किंवा सासू सासरे दोघी आहेत तर मग त्यांच्या सासू सासऱ्यांची 3 पिढ्यापर्यंतच्या पितरांची पूजा कशी करायची याची सगळी माहिती आपण बघणार आहोत. बघा, म्हणजे कसं करायचं आहे. आता यंदा 19 एप्रिल म्हणजे 2026 या वर्षी 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा तिथीचा प्रारंभ 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि 20 एप्रिल 2026 रोजी 7:26 ही तिथी संपणार आहे. हिंदू धर्मामध्ये उदय तिथी ही पाहिली जाते आणि उदय तिथीनुसार कोणतेही सण हे साजरे केले जातात. मात्र यंदा 19 तारखेला अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे, कारण हा सण दिवसाच्या पूर्वजात साजरा केला जातो. खरेदीसाठी ही सकाळची वेळ योग्य मानली जाते. अक्षय तृतीयेच्या तिथी 20 तारखेला सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या 10 मिनिटात म्हणजे 7:26 ही तिथी संपणार आहे. त्यामुळे हा सण 19 तारखेला साजरा केला जाणार आहे. यालाच आपण पूर्वाह्य व्यापिनी किंवा पूर्वार्ध व्यापिनी असं सुद्धा म्हटलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांनी एकत्र पूजन केलं जातं. याच एकत्रित पूजन केल्यामुळे खूप शुभ असतं. अशा प्रकारे या तिघांची एकत्रित पूजा केली जाते. तर बघा, आता आपण मुख्य विषयाकडे वळू. तर बघा, पितरांची सेवा करण्याचा मुहूर्त किंवा ज्याला आपण वेळ म्हणू शकतो तर ती दुपारी 12 ते 3 ही पितरांसाठी सेवा करण्यासाठी मानली जाते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला पितरांची सेवा करायची आहेत. समजा आता तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहता तर तुम्ही तर्पण किंवा पिंडदान या गोष्टी करू शकणार नाही. तर मग अशा वेळेला दुपारी 12 ते 12:30 या वेळी तुम्ही काय करायचं, तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे, हॉलची असू द्या किंवा कुठल्याही रूमची असू द्या, दक्षिण दिशा असते तर दक्षिण दिशेला एक छोटासा माठ ठेवायचा. त्याच्यावर मूठभर किंवा आपण एखादी वाटी, एखादा ग्लास तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावर न वापरलेली एक पंती घ्यायची आणि पंतीमध्ये जे कोणतं तेल असेल ते तुम्ही देवासाठी वापरत असाल तेच तेल तुम्ही वापरायचं आणि सिंगल वात त्यामध्ये लावायची. दक्षिणेकडे ज्योत करून हा दिवा तो प्रज्वलित करायचा आणि आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि आसन घेऊन जेव्हा आपण दिवा लावतो तर त्यावेळेला आपण ओम पितृ देवताय नमः, ओम पितृ देवताय नमः, ओम पितृ देवताय नमः हा मंत्र कमीत कमी 11 वेळा म्हणायचा. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या 3 पिढ्यापर्यंत पितरांची नाव माहीत असतील तर नावाचा उल्लेख करायचा आणि उच्चार करायचा. जर नाव माहीत नसतील तर तुमचं आडनाव आणि सासू सासऱ्यांच्या वडिलांचं नाव माहीत असेल तर ते तुम्ही घ्यायचं. त्यांच्या वडिलांची नावं घ्यायची आणि त्यांचं नाव घेऊन दोन्ही नाव घेते तर तुम्हाला माहीत असेल तर घ्यायचं किंवा नसेल तर 3 पिढ्यापर्यंतचे पितृ असतील त्या सर्व पितरांना नमस्कार करायचा. माझ्याकडून आपल्या घरातील लहानांकडून मोठ्यांकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करावी. आणि तुमचं जर एखादं अडलेलं काम असेल तर संसारामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर घरामध्ये काही समस्या असतील तर त्या सुटाव्यात यासाठी प्रार्थना करायची. तिथून पुढे जशी मला शक्य होईल तशी मी आपली सेवा करेल. माझ्या सेवेचा स्वीकार करा. तुमच्या आशीर्वादाने माझं काम पूर्ण होऊ द्या, माझा संसार सुखाचा होऊ द्या, घरामध्ये पैसा वगैरे सगळं व्यवस्थित टिकून राहू द्या, या सर्व गोष्टी वेळेवर होऊ द्या, या सर्वांचे चांगले उत्तम आपल्या घरातील सर्वांना चांगले उत्तम आरोग्य मिळू द्या. हे जे काही तुम्हाला वाटतं ते त्यांना प्रार्थना करायची. आणि त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे. आणि पितृ अष्टक म्हणल्यामुळे खूप चांगलं होतं आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ते पितृ अष्टक सुद्धा म्हणू शकता. अशा प्रकारे तुम्ही पितरांची सेवा करायची आहे. बघा, पितृदोष सुद्धा पितृस्तोत्र सुद्धा म्हणू शकता. गुगलवर तुम्हाला हे सगळे स्तोत्र मिळून जातील. जगातील सेवा तुम्हाला फक्त ज्यांनाही
हे फक्त हे सेवा करतील. तुम्हाला फक्त करायची आहे. जर तुम्ही पिंडदान किंवा तर्पण विधी करू शकणार नसाल तर तुम्ही सेम याच पद्धतीने दिवा संध्याकाळी दिवे लागणीला सूर्य मावळल्यानंतर सुद्धा लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जिथे कुठे राहता जगाच्या पटोर तिथे तुम्हाला पाण्याने भरलेला एखादा नवीन माठ घरातील जुना नाही एक नवीन माठ आणायचा आहे. त्यामध्ये पाणी भरायचं आहे. पाण्याने भरलेला हा माठ किंवा ज्याला सुरई सुद्धा म्हटलं जातं तर बघा ती ही पाण्याने भरलेली सुरई या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला तुमच्या पित्राचं स्मरण करून त्यांना दान करू शकता. ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या सुटतील अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना वगैरे करू शकता. घरी तो माठ आणायचा त्याचं पूजन करायचं त्याच्यामध्ये पाणी भरायचं पित्रांना तुम्हाला जी काही प्रार्थना करायची आहे ती करायची आहे. त्यानंतर दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये हा माठ तुम्हाला पाण्याने भरलेला दान करायचा आहे. कोणी जर घेणार नसेल तर एखाद्या आजूबाजूच्या जिथे कुठे मंदिर असेल तिथे तुम्ही हे ठेवून आलात तरीही चालतं. दान केलं तरीही चालतं. पित्रांच्या नावाने प्रॉपर दानधर्म करा. आता समजा तुम्हाला पित्रांची जी काही पूजा आहे ती प्रॉपर करायची आहे तर तुमचे सुरुवातीला सासू सासरे नसतील तर कशा पद्धतीने करायचं असतं बघा. समजा आता तुम्हाला सासू सासरे नाहीत सासरे वगैरे नाहीत तर मग अशा वेळेस तुम्ही पूजा कसं करायचं दुपारी 12 वाजता पूजेला सुरुवात करायची. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही स्वतः बसायचं. दक्षिण दिशेला समोर एखादा पाट तुम्हाला ठेवायचा आहे. त्या पाटावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे. सुरुवातीला दिवा लावायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर एक पत्रावळी तुम्हाला घ्यायची आहे. पत्रावळी किंवा एखादं ताट घेऊन ते सुद्धा तुम्ही चालतं बघा. पाऊणशेर जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही पाव किलो 1.25 किलो खूप कमी प्रमाणात नाही तर खूप जास्त प्रमाणात बी नाही. थोडेसे गहू एखादी तांब्या भरून घ्यायचं आहे टाकायचं आहे आणि त्यावर तुम्हाला एक छोटा माठ घ्यायचा आहे. इथे तुम्हाला दिसतोय बघा फोटोमध्ये तर तसा घ्यायचा आहे. मोठा छोटा माठ घ्यायचा. केळी म्हटलं जातं किंवा त्यानंतर एक छोटासा माठ किंवा बघा त्याला करा. तुम्हाला सासू सासरे दोन्ही नाहीत म्हणून आपल्याला केळी आणि करा ह्या दोन्हीचीही पूजा करायची आहे. म्हणजे काय तर ज्यांना सासू नाही आहे त्यांनी केळीची पूजा केली जाते आणि ज्यांना सासरे नाहीत त्यांनी कराची पूजा करायची असते. पण तुम्हाला दोन्हीही नाही तर तुम्ही या दोन्हींचीही पूजा करायची असते. मग खाली प्लेट किंवा पत्रावळी घेतली त्यावर गहू टाकायचे आणि केळी म्हणजेच जो मोठा माठ आहे तो ठेवायचा व त्या माठामध्ये पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये हळद कुंकू तुम्हाला टाकायचे. आता तुळशीचे पान सुपारी 1 रुपयाचं नाणं तुम्हाला टाकायचं. एखादं फूल वगैरे टाकायचं आहे. त्याच्यावर करा ठेवायचा आहे. तो सुद्धा सेम त्याच पद्धतीने पाण्याने भरायचा आहे. वस्तू टाकायच्या आहेत आणि त्याच्यावर मग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काही केलं जातं की खरबूज ठेवलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी आंबा ठेवला जातो. जर तुमच्याकडे काय ठेवण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. आता मोठ्या मंडळींना किंवा तुमची जी भावकी असेल तर त्यांना विचारायचं आहे की मग वरचा जो काय असतो तो छोटा माठ त्याच्यावर तुम्हाला तुमच्याकडे जे ठेवलं जातं किंवा तुमच्याकडे खरबूज किंवा आंबा काशीफळ भोपळा काय ठेवलं जातं त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. आता करा व केळी यावर कुंकवाने उभ्या रेषा ओढायच्या नाही तर ही आपण पित्रांची पूजा करत आहोत म्हणून आपण ही करा आणि केळीवर आपल्याला चंदनाने वरून खाली रेषा ओढायच्या आहेत. आणि बघा कलश मांडणी वगैरे करताना पूजा करताना जेव्हा आपण कलश वगैरे भरतो त्यावेळेला आपण कुंकवाने खालून वरती रेषा ओढतो. पण पितरांची सेवा म्हणून वरून खाली चंदनाने 5 रेषा ओढून काढायच्या आहे. दोन्हीवर याच प्रकारे करायचा आहे. जो कलवा धागा असतो तो 3 वेळा कराल आणि केळीला गुंडाळून घ्यायचा आहे. 3 वेळा धागा गुंडाळायचा कारण आपण ही पित्रांची पूजा करत आहोत. आणि तुमच्याकडे जर आंब्याची ढाळे असतील तर तो ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्हाला आंब्याचा ढाळा सुद्धा माठामध्ये किंवा केळीमध्ये ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करायचे. या पद्धतीने साधी सोपी पूजा पाणी जर तुम्हाला सासू सासरे नसतील तर करायचे आहेत आणि याचं पूजन वगैरे करून घ्यायचं आहे. सगळं करून घ्यायचं आहे. या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक केला जातो. आंब्याचा रस बनवला जातो. अक्षय तृतीयापासून बऱ्याच जणांकडे आंबे खायला सुरुवात सुद्धा केली जाते. तर तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल तर तो नैवेद्य तुमच्या पितरांना दाखवायचे आहेत. तर तुमचे सासू सासरे तुमच्या फोटो असतील तर त्यांच्या केळी मागे तुम्ही फोटो सुद्धा ठेवू शकतात. फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. हार फुलं अर्पण करायचे आहे. धूपदीप दाखवायचे आहेत. नैवेद्य दाखवून घ्यायचे. हे झाले की साधी सोपी पद्धतीने अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा करायची आहेत. बघा आता तुमच्याकडे हवन पात्र असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही कशा प्रकारे नवरात्रीमध्ये हवन करता पेटवता. अगदी स्पेशली तुमच्याकडे अक्षय तृतीयासाठी एखादं हवन पात्र असेल तर घ्यायचं. त्यामध्ये गौरी टाकायचं. शुद्ध गाईचं तूप टाकायचं. त्यावर कापूर टाकायचं आणि ते प्रज्वलित करून घ्यायचं आणि ते तुम्हाला तुमच्या दरवाजामध्ये न्यायचं. आणि तुम्ही पुन्हा एकदा स्वयंपाक बनवलेला असेल तर पुरणाचा स्वयंपाक बनवलेला असेल तर पुरणाचा त्या सगळं टाकायचं. ताटलीमध्ये घ्यायचं आहे. अन्न सगळ्यांना एकत्रित करायचं आणि एक घास तोडून घ्यायचा आणि त्यात सगळं काही जे बनवलं आहे ते त्यात लावायचं आणि अग्नीवर आघरी म्हणून पितरांना तो घास दिला जातो. आता तुम्हाला ते जे कालवलेले आहे ते तुम्हाला जी आगरी आपण हवन पात्रामध्ये पेटवलेली आहे
अशा प्रकारे तुम्हाला हवन करायचं आहे. तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. तुम्ही गाईलासुद्धा खाऊ घालू शकता किंवा तुमच्याकडे ही आगारी केली जात नसेल तर जो दाखवलेला नैवेद्य आहे तो तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही गाय असेल तर त्या गाईला खाऊ घालू शकता. आता गायसुद्धा खायला नसेल तर घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे काही असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता, म्हणजे पशुपक्षी वगैरे खाऊ शकतील. मग तुम्हाला समजा सासू सासरे दोन्ही नसतील तर तुम्ही पुरुष आणि महिला बोलवू शकता आणि त्यांना जेवू घालू शकता. आणि तुम्हाला जर सासू सासरे नसतील तर पुरुष बोलवायचा आणि जेवू घालायचा. जर तुम्हाला सासूबाई नसतील तर एखादी महिला बोलवायची, सवासणी महिला बोलवायची आणि तिला त्याच पद्धतीने जेवू घाले. यासाठी पितरांची ही पूजा झाल्यानंतर पितरांसाठी जे काही जेवण बोलवले आहे त्यांच्यामध्ये जेवण झाल्यानंतर पितरांनाही आगरी घास दिल्यानंतरच आपण घरातील सर्व मोठी मंडळी जी आहेत त्या दिवशी अन्नग्रहण करायचं असतं, जेवण करायचं असतं. जोपर्यंत पितराची सगळी पूजा व जेवायला सांगितले आहे त्यांचे जेवण होत नाही तोपर्यंत या दिवशी आपण उपवास करायचा असतो. या दिवशी व्रत करण्याला खूप महत्त्व आहे पितरांना घास देईपर्यंत. तसेच पितरांना नैवेद्य दाखवून झाल्यावरती लगेच कावळ्याला देखील घास ठेवायला विसरायचं नाही. बघा आता समजा तुम्हाला सासू सासरे नाही आहेत तर यातला जो खालचा माठ आहे तो फक्त खालचा माठ घ्यायचा, सेम पूजा करायची. या पद्धतीने पत्रावळी त्यांच्यावर गहू टाकायचा खालचा माठच्या वेळी. केळ म्हटलं जातं, म्हणजे सेम ज्यांच्या त्याच्यामध्ये पाणी भरायचं. जसं मी वरी सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही सगळं करून घ्यायचं. त्यावर तुम्ही खरबूज असेल तर ते ठेवून ठेवायचं, नाही तर तुमच्याकडे आंबा वगैरे ठेवला असेल तर तोही ठेवायचा. या व्यतिरिक्त काय करायचं असतं तर ठेवायचं. आणि सेम आता जसं सांगितलं तशी पूजा करायची केळीची, सेम त्या पद्धतीने पूजा करायची. आणि तुमच्या सासूबाई गेल्या असतील तर वरी जसं सांगितलं आहे सेम त्याच पद्धतीने करायचं. आणि गाईला खाऊ घालायचं. आणि मग महिलांना जेवून एखादी महिला सुवासीन सांगायचं आणि तिला जेवून घालायचं. मग तुम्हाला तुमच्या घरातील जे मंडळी आहे ते तुम्ही अन्न ग्रहण करू शकतात किंवा जेवण करू शकता. समजा तुमचे सासरे फक्त गेलेले असतील तर अशा वेळेला फक्त वरचा जो करा आहे तो छोटा माठ आहे त्यात फक्त पूजन करायचं, गव्हावर तो ठेवायचा आणि सेम पूजा पद्धती सेमच असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा करायची आहे. सासू सासरे नसतील तर कशी पूजा करायची, पूजा मांडणी कशी करावी, पितरांसाठी घास कसा काढावा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.